ज्यांना ज्यांना पालक भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी खास आज आपण वडा बनवलेला आहे। पालक वडा इथे तयार आहे। एकच नंबर असा पालक वडा झालेला आहे। तुम्ही कचोरी काय खाणार, एवढे सुंदर असा आपल्याला पालक वडा तयार झालेला आहे। दिसायला पण बघा किती छान झालेला आहे, फ्लेवर पण बघा किती मस्त आहे आणि आतून सुद्धा बघा किती मस्त झालेला आहे। रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय पालक वडे। तर इथे मी पालक बघा किती छान असे मस्त कवळे लुसलुशीत घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आज आपण वडे बनवतोय। तर वडे बघा आतून किती छान मस्त स्वादिष्ट असे झालेले आहे। एकच नंबर आतून सुद्धा लेयर्स बघा किती छान असे मस्त आलेले आहे। वाटाणा बटाटा घालून आपण पालक वडे बनवलेले आहे। एकच नंबर आहे, खूप स्वादिष्ट आहे, पौष्टिक पण आहे। असेच जर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर गौरी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर खूप छान आणि खूप मस्त असे आपले वडे तयार झालेले आहे, पालक वडे आहेत। तर बघा किती छान आणि किती स्वादिष्ट असे मस्त झालेले आहे। इतका वास इतका छान मस्त येतोय। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पालक वडे कसे बनवायचे ते आज आपण बघूया। पहिल्यांदा आपल्याला ही तयारी करून घ्यायची। इथे मी पालक घेतलेला आहे, बारीक कवळा कवळा पालक काढून घेतलेला आहे। थोडासा वाटाणा घेतलेला आहे। वाटाणा बटाटा आपल्याला एकत्र उकडून घ्यायचा आहे। सर्व तयारी आधी करून घ्यायची आहे। पालक आपल्याला नीट व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। कवळा पालक मी इथे काढून घेतलेला आहे, म्हणजे सर्व कवळाच आहे, पण थोडंसं एक मूठभर साईडला काढून घेतलेलं आहे। आणि इथे एक मूठभर आपल्याला इथे पालक घ्यायचा आहे, वाटाणा घ्यायचा आहे, बटाटा घ्यायचा आहे। वाटाणा बटाटा आपल्याला एकत्र उकडून घ्यायचा आहे, पालक सेपरेट उकडून घ्यायचा आहे। पालक स्वच्छ धुवून घेऊ। इथे आपण पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बटाटे छान वरतून साळून घ्यायचे आणि बारीक कट करून घ्यायचे। तर मी इथे बटाटे एकदम बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहे आणि वाटाणा पण आपण वाटाणा बटाटा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। पालक उकडून घेऊ आणि वाटाणा बटाटा सुद्धा आपल्याला उकडून घ्यायचं। पाण्याला छान उकळी फुटायला लागलेली आहे, आपण पालक घालून घेऊया पाण्यामध्ये। इथे आपल्याला पालक वगैरे चिरायचं नाही, काही नाही, असे पूर्ण मोठे मोठे दांडे घेतलेले आहेत मी, असंच उकडून घ्यायचा। उलट पलट करून घेऊया। पालक छान उकडून झालेला आहे, काढून घेऊया। गॅस कमी करू आणि इकडे थंड पाण्यामध्ये आपल्याला पालक काढून घ्यायचं आहे। ह्याच पाण्यामध्ये आपल्याला वाटाणा बटाटा उकडून घ्यायचा आहे। याच्यात वाटाणा बटाटा घालून घेऊया। वाटाणा बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। एक उकळी घ्यायची, फक्त एक उकळी घेऊया। आपला वाटाणा बटाटा उकडतो तोपर्यंत आपल्याला पालक बारीक दळून घ्यायचा आहे। पालकमध्ये दळण्यासाठी इथे मिरची काढून घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। आणि इथे आपल्याला वाटाणा बटाट्यासाठी सुद्धा मिरची काढून घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि लसूण। भाजी एकदम हिरवीगार राहण्यासाठी गार पाण्यामध्ये घालून घ्यायची। मिक्सरमध्ये घालून घेऊया। आता छान मस्त थंड झालेली आहे। थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे मिक्सरला बारीक दळून घेऊया। भाजीमध्येच छान बारीक गिरवी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वास इतका छान येतोय मस्त। वाटाणा बटाटा छान उकडलेला आहे, पाण्यातून काढून घेऊया। इथे आपण 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, पाऊण वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे, एकदम बारीक रवा आहे, तो रवा घेतलेला आहे। ओवा घेतलेला आहे, सोडा घेतलेला आहे, खाता सोडा, बेकिंग सोडा म्हटलं तरी चालेल, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। पिठं चाळून घेऊया। सोडा घालून घेतला आहे, रवा घालून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हातावर ओवा घेऊन चुरगळून घालायचं आहे। गरम केलेलं तेल, एकदम कडक तेल आहे, पिठामध्ये घालून घ्यायचं, छान मिक्स करून घेऊ। पिठाला तेल छान लावून घ्यायचं, पिठाचा छान मुटकुळा होतोय। तर आता इथे आपल्याला थोडं थोडं पालक घालून घ्यायचं आहे पीठ मळायला। इथे सर्व पालक याच्यामध्ये बसणार आहे, हाताने पुसून घेऊया छान। थोडंसं पीठ कडक ठेवायचं, नरम नाही करायचं। भांड्यातलं पूर्ण पालक काढून घ्यायचं आहे, दोन्ही भांड्यांचा काढून घ्यायचं छान, आणि पीठ थोडंसं कडक ठेवायचं, जास्त आपण चपातीला पीठ मळतो अशा पद्धतीने नाही मळायचं। छान पीठ मळून झालेलं आहे, झाकून ठेवूया 10 मिनिटं। ही मिरची दळून घेऊया।
कढई छान गरम झाली. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. जिरे मोहरी घालून घेऊया. जिरे छान तडतडलेले. आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊ. अर्धा चमचा हळद घालून घेऊ. हिंग घालून घेऊ. कोथिंबीर कढीपत्ता घालून घेऊ. थोडासा किचन किंग मसाला घालून घेऊ. मसाले छान परतून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ. वाटाणा बटाटा उकडलेला घालून घेऊ. उलटणीच्या साहाय्याने बटाटे छान मॅश करून घ्यायचे. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे बटाटे. छान आपला मसाला तयार झालेला आहे. थोडाफार एक अर्धा जाड राहिला तर काही हरकत नाही. गॅस बंद करून मसाला काढून घेऊया. पीठ छान भिजलेलं आहे आपल्यावालं, पण आपल्याला थोडंसं त्याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपण त्याला मळून घेऊया. छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला लगेचच वडे तयार करून घ्यायचे. छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने पोळपाटावर छान गोल करून घेऊया. वाटी तयार करून घ्यायची. छान गोल वाटी तयार करून घ्यायची. त्याच्यामध्ये छोटे छोटे बॉल तयार करून आपल्याला सांडोरा भरून घ्यायचा. अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दाबत दाबत छान गोल करून घेऊया. तोंड बंद करून घ्यायचं आहे. सगळीकडून तोंड बंद झाले छान. छान आपल्याला पालक वडा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने सगळे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. सर्व वडे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे. तेल गरम करायला ठेवलेले आहे. मी काही वडे अशा पद्धतीने बनवणार आहे. रव्यामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवायचा. आता तेल छान तापलेलं आहे, तर कमी गॅसवर छान आपण वडा घालून घेऊया. ते 3 वड्यांनाच फक्त मी रवा लावलेला आहे, बाकीच्यांना नाही लावत आहे. रवा सुटून जातो त्याच्यामध्ये. वडा थोडासा चपटा करून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये छान बसले जातो. जेवढे बसतील तेवढेच घालायचे आहे. वड्यांवरती छान तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने. एकदा तेल तापल्यानंतर गॅस कमी ठेवायचा. आलट पलट करून घ्यायचं. छान मस्त कडक होऊन द्यायची. अधूनमधून आलट पलट करून घ्यायची. सारखी वर खाली छान मस्तपैकी तळून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजू छान तळल्या जातात. छान मस्त कडक झालेले वडे आपण काढून घेऊया. दुसरे वडे घालून घेऊया. तर बघू शकता किती छान मस्त आपल्याला पालक वडे तयार झालेले आहेत. पालक वडे तळून झालेले आहेत. तर बघू शकता किती छान असे मस्त झालेले आहे. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर आता एक आपण फोडूनसुद्धा बघणार आहोत. तर बघू शकता किती छान असे मस्त आपल्याले वडे तयार झालेले आहेत. आतूनसुद्धा बघा किती छान मस्त लेयर्स बघा किती छान मस्त आलेले आहे. आतूनसुद्धा खूप छान असे आपल्याले वडे तयार झालेले आहे, पालक वडे. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने पालक वडा नक्कीच बनवून बघा, खाऊन बघा. किती छान असा मस्त आपल्याला पालक वडा झालेला आहे. तर चला धन्यवाद.